खूप जण मला म्हणतात, की "काय स्वामी, स्वामी करत असते सारखी?" आणि खूप जण टोमणे सुद्धा मारतात, की "काय म्हणे स्वामी, स्वामी करत असते सारखी." तर आता या लोकांना कसं काय आपण समजावून सांगू शकतो, की स्वामी, स्वामी या नावातच किती एनर्जी आहे. नुसतं हे नाव मुखात घेतल्यानंतर सुद्धा आपल्या बऱ्याचशा गोष्टी या हलक्या होतात. आपले बरेचसे दुःख हलके होतात आणि नावं ठेवणारी लोकं नावं ठेवत राहतात, कारण त्यांना कधी प्रचितीच आलेली नसते. स्वामी, स्वामी करतात ना, त्या लोकांना प्रचिती आलेली असते स्वामींची. त्यांच्या आयुष्यात स्वामींचे खूप सारे असे अनुभव असतात, जसे माझ्याही आयुष्यात आहेत आणि म्हणूनच मी स्वामी, स्वामी करत असते. त्यामुळे खूप लोकांना जरी असं वाटत असेल, की काय स्वामी, स्वामी करते, तर त्यांना अजून स्वामींची प्रचितीच आलेली नाहीये आणि म्हणून ते असे बाष्कळ अ, बोलत असतात इतरांबद्दल. तर त्यासाठी आपल्याला आधी स्वामीमय व्हावं लागतं. जेव्हा आपण स्वामीमय होतो, आपलं आयुष्य जेव्हा स्वामीमय होतं ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की स्वामी नामातच काय गोडवा आहे आणि तीही तुम्ही स्वामी, स्वामी करा. तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही. कारण तशी प्रचिती आहे स्वामींची आणि ती मी स्वतः अनुभवलेली आहे. त्यामुळे खूप साऱ्या लोकांना जरी वाटत असेल, की काय स्वामी, स्वामी करते, तर हे मी शब्दात तुम्हाला सांगूच शकत नाही. कारण त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रचिती घेणं तितकं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःला स्वामींची प्रचिती येईल, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना अशी नावं ठेवणं बंद कराल. पण प्रचिती अशीच येत नाही. स्वामींची प्रचिती ही अशीच येत नाही. त्या प्रचिती येण्यासाठी सुद्धा तुम्हाला स्वामी सेवा करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही मनोभावे मनापासून जेव्हा स्वामींची सेवा करता, स्वामींचं नाम घेता, तेव्हाच तुम्हाला स्वामींची खरी प्रचिती येते. उगाचच स्वामी कोणालाही प्रचिती देत नाहीत. ज्यांना खरंच स्वामींबद्दल वाटतं, ज्यांना खरंच मनापासून स्वामींची सेवा करायची असते, कुठलंही मनामध्ये स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेनं जो स्वामींची सेवा करतो, स्वामींचं नाव जो घेतो आणि प्रत्येक अडी-अडचणीमध्ये सुद्धा जो स्वामींना आठवतो, पण फक्त सुखात दुःखात अडी-अडचणीमध्ये असतानाच स्वामींना आठवणं, हे काही स्वामी भक्ताचं लक्षण नाहीये. तर तुमच्या सुखामध्ये सुद्धा तुम्हाला स्वामी आठवले पाहिजेत. जेव्हा तुम्ही सुखात असता, समाधानात असता, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात, आयुष्यामध्ये काहीच कमी नसते, कुठलेच अडी-अडचणी नसतात आणि तेव्हा तुमच्या सुखात जेव्हा तुम्हाला स्वामी आठवतात ना, तेव्हाच तुम्ही खरे स्वामी भक्त आहात. कारण दुःखात तर आपण देवाला आठवतोच, पण आपल्या सुखात सुद्धा हे सुख ज्याने आपल्याला दिलंय, हे समाधान ज्याने आपल्याला दिलंय, हे ऐश्वर्य, ही संपत्ती, सुख, समाधान ज्यांनी आपल्याला दिलंय, त्या स्वामींना आपल्या सुखात सुद्धा जो आठवतो ना, त्यांची जाणीव जो ठेवतो, त्यांचं नाम जो घेतो, तोच खरा स्वामी भक्त असतो. आणि अशा वेळेसच तुम्हाला स्वामींची प्रचिती येते. त्यामुळे काय स्वामी, स्वामी करते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तेव्हाच मिळेल, जेव्हा तुम्हाला स्वतःला स्वामींची प्रचिती येईल. श्री स्वामी समर्थ.